नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण IBPS क्लर्क या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। IBPS क्लर्कची ही जी जाहिरात आहे यामध्ये 10,000 प्लस जागा आहेत। या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती पाहूया। जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल, तसेच एज क्रायटेरिया, सॅलरी ही सर्व माहिती पाहूया। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही जाहिरात कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स या पोस्टकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता आपण सर्व महत्त्वाच्या डेट्स पाहून घेऊया। आपण सर्वजण स्क्रीनवर बघू शकता, इथे त्यांनी टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलेला आहे। त्यामधील सर्व इम्पॉर्टंट डेट्स पाहूया। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 इतकी देण्यात आली आहे। त्याप्रमाणेच ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख ही 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 इतकी देण्यात आली आहे। तसेच प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ही सप्टेंबर 2025 मध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे। प्रिलिम्स एक्झाम ही ऑक्टोबर 2025 मध्ये घेण्यात येणार आहे, तर मेन्स एक्झाम ही नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्यात येणार आहे। प्रिलिम्स एक्झामचा रिझल्ट हा नोव्हेंबर 2025 मध्ये असेल आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट हे मार्च 2026 मध्ये होईल। आता आपण एक्झाम फीज काय असेल ते पाहूया। आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, SC, ST तसेच PWD, ESM, DESM या सर्व कॅन्डिडेट्सकरिता फीज ही 175 रुपये इतकी आहे, तर ऑल अदर कॅन्डिडेट्सकरिता फीज ही 850 रुपये इतकी आहे। IBPS दरवर्षी क्लर्क या पदाकरिता एक्झाम कंडक्ट करत असते। यावर्षी पार्टिसिपेटिंग बँक्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपण पाहूया। आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, इथे त्यांनी दिलेला आहे बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, तसेच पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया इत्यादी। आता पुढे त्यांनी कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पोस्टकरिता पे स्केल काय असेल हे सांगितले आहे। आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, बेसिक सॅलरी ही 24,050 पासून ते 64,480 पर्यंत असेल। आता आपण या पोस्टकरिता एज क्रायटेरिया काय असायला हवा ते पाहूया। आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, इथे त्यांनी दिले आहे की एज क्रायटेरिया गणण्याचा दिनांक हा 1 ऑगस्ट 2025 इतका देण्यात आला आहे। मिनिमम एज ही 20 इयर्स असायला हवी, तर मॅक्झिमम एज ही 28 इयर्स असायला हवी। आता आपण अप्पर एज रिलॅक्सेशन किती दिले आहे ते पाहूया। आपण इथे बघू शकता, कॅटेगरीनुसार त्यांनी दिले आहे। शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबकरिता 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे, तसेच अदर बॅकवर्ड क्लासकरिता 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे आणि पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज यांच्याकरिता 10 वर्षाचे एज रिलॅक्सेशन देण्यात आले आहे। त्याचप्रमाणे ज्या महिला उमेदवार विधवा आहेत किंवा डायवोर्स महिला आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या कास्टनुसार वेगळे वेगळे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे। जसे की एज कन्सेशन अप टू द एज ऑफ 35 इयर्स फॉर जनरल EWS म्हणजे ज्या महिला इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये येतात किंवा ज्या महिला उमेदवार जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांना वयाच्या 35व्या वर्षापर्यंत फॉर्म भरण्याकरिता मुदत दिली आहे। त्याचप्रमाणे ज्या महिला उमेदवार OBC कॅटेगरीमध्ये येतात त्या वयाच्या 38व्या वर्षापर्यंत हा फॉर्म फिल करू शकता। तसेच SC ST महिला उमेदवार ह्या वयाच्या 40व्या वर्षापर्यंत हा फॉर्म फिल करू शकतात।
आता आपण एक्झामिनेशन स्ट्रक्चर कसे आहे ते पाहूया. प्रिलिम्स एक्झामिनेशन ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असते. यामध्ये 3 टेस्ट घेतल्या जातात. पहिली टेस्ट ही इंग्लिश लँग्वेजची असते, तर दुसरी टेस्ट ही न्यूमरिकल ॲबिलिटीची असते आणि तिसरी टेस्ट म्हणजे रिझनिंग ॲबिलिटीची असते. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजकरिता टोटल 30 क्वेश्चन असतात आणि त्याकरिता 30 मार्क्स असतात आणि याकरिता 20 मिनिट्सचा टाईम दिलेला असतो. त्याचप्रमाणे न्यूमरिकल ॲबिलिटीकरिता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स हे 35 असतात आणि मार्क्स ही 35 असतात आणि याकरिता 20 मिनिट्सचा टाईम दिलेला असतो. तसेच रिझनिंग ॲबिलिटीकरिता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हे 35 असतात आणि मार्क्स याचे 35 असतात आणि याकरिता 20 मिनिट्सचा टाईम दिलेला असतो. म्हणजेच टोटल 100 क्वेश्चन असतात आणि त्याकरिता 100 मार्क्स असतात आणि याकरिता 60 मिनिट्स म्हणजे 1 तासाचा टाईम दिलेला आहे. आता आपण मेन्स एक्झामचे स्ट्रक्चर पाहूया. यामध्ये टोटल 4 टेस्ट घेतल्या जातात. जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, तसेच रिझनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे टोटल 4 टेस्ट घेतल्या जातात. यामध्ये जनरल अवेअरनेसकरिता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 40 असतात आणि त्याकरिता 50 मार्क्स असतात आणि 20 मिनिट्सचा टाईम असतो. तसेच जनरल इंग्लिशकरिता टोटल क्वेश्चन 40 असतात आणि मार्क्स 40 असतात आणि त्याकरिता 35 मिनिटाचा टाईम दिलेला असतो. त्याचप्रमाणे रिझनिंग ॲबिलिटीकरिता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 40 असतात आणि त्याकरिता 60 मार्क्स दिलेले आहेत आणि याकरिता 35 मिनिटाचा टाईम दिलेला असतो. तसेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 35 आहेत आणि त्याकरिता मार्क्स हे 50 आहेत आणि याकरिता 30 मिनिट्सचा टाईम दिलेला असतो. म्हणजेच मेन्स एक्झामिनेशनमध्ये 155 क्वेश्चन असतात आणि त्याकरिता मार्क्स हे 200 असतात आणि त्याकरिता 120 मिनिट्सचा टाईम दिलेला आहे. आणि या पोस्टकरिता एज्युकेशनल क्रायटेरिया हा एनी ग्रॅज्युएट असायला हवा. आणि या पोस्टकरिता एज्युकेशनल क्रायटेरिया हा विद्यार्थी एनी ग्रॅज्युएट असायला हवा, म्हणजे कोणत्याही शाखेमध्ये डिग्री झालेली असायला हवी. आणि या परीक्षेमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुमचा एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क्स डिडक्ट केल्या जातात. आता आपण प्रिलिम्स तसेच मेन एक्झामिनेशनचे सेंटर कुठले कुठले असणार आहे ते पाहूया. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता. आता आपण महाराष्ट्रामधील प्रिलिम्सचे एक्झामिनेशन सेंटर कुठले कुठले आहेत ते पाहूया. जसे की अहिल्यानगर, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, तसेच चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा, परभणी इत्यादी. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मेन्स एक्झामिनेशनचे सेंटर हे पुढीलप्रमाणे आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे. आता आपण टोटल व्हॅकन्सीज किती आहेत ते पाहूया. ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल 10,277 व्हॅकन्सीज आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती व्हॅकन्सीज आहेत ते पाहूया. महाराष्ट्रामध्ये टोटल 1,117 इतक्या जागा आहेत. आता आपण कास्टनुसार व्हॅकन्सीज बघूया. आपण स्क्रीनवर बघू शकता. SC कास्टकरिता टोटल 113 जागा आहेत, तर ST कास्टकरिता टोटल 97 जागा दिलेल्या आहेत. तसेच OBC कास्टकरिता 297 जागा दिलेल्या आहेत, तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनकरिता 109 जागा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अनरिझर्वकरिता टोटल 501 जागा दिलेल्या आहेत. अशा सर्व मिळून महाराष्ट्रामध्ये 1,117 जागा आहेत. हे सर्व आपण कास्टनुसार व्हॅकन्सीज बघितल्या.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओ रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.